नमस्कार, डिजिटल केसरीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे ओंकार। आशा करतो की आपण सगळे ठीक असाल, खुशाल असाल। राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाने काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केलेली आहे। 5 वर्षांनंतर म्हणजेच कोविड नंतर पुन्हा एकदा मतदानाचा उत्सव या ठिकाणी रंगणार आहे आणि निवडणुका राज्यातील प्रत्येक मतदारांसाठी एक मोठं लोकशाहीचं पर्व ठरणार असून आज दुपारी 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने तारखा, टप्पे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली। या निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारेच म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असून याचबरोबर ओबीसी आरक्षण आणि मतदार यादी सुधारणाबाबत निवडणूक आयोगाने संपूर्ण स्पष्टता दिलेली आहे। आता राज्यातील सगळे राजकीय पक्ष युद्ध पातळीवर तयारीला लागलेले असून स्थानिक मुद्द्यावरून जोरदार सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि मतदारांसमोर अनेक प्रश्न, विकास, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येणार असून या निवडणुका एकूण 246 नगर परिषदांसाठी आणि 42 नगरपंचायतीसाठी घेण्यात येणार आहेत। मतदार संघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहेत। यावेळी मतदारांना मोबाईल ॲपमधून आपले नाव तपासता येईल, तसेच उमेदवारांची माहितीही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे। ही एक मोठी डिजिटल प्रक्रिया निवडणूक आयोगाने या ठिकाणी सोय केलेली आहे। आयोगाने यंदा दुबार मतदार संदर्भात विशेष दक्षता घेतली आहे। ज्यांच्या नावावर 2 ठिकाणी मतदार नोंदणी असेल अशा मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह असणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल। अशा मतदारांनी अन्यत्र मतदान करणार नाही याची हमीही घेतली जाणार आहे। दुबार मतदारांची एक वेगळी यादी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। आता जाणून घ्या सविस्तर तारखा। अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 10 नोव्हेंबर 2025 ची तारीख जाहीर केलेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे। नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली असून उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल। तर मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतमोजणीचा निकाल 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे। शासन आणि राजपत्रात निकाल प्रसिद्ध होणार आहे 10 डिसेंबर 2025 रोजी। या निवडणुकीत राज्यातील 1,07,03,576 मतदार या ठिकाणी सहभागी होणार आहेत। यामध्ये प्रथमच मतदान करणारे युवक मतदारही मोठ्या संख्येने दिसतील। 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने अपील करण्यात आलेला आहे की मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तपासावीत, योग्य माहिती भरावी आणि मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदानाचा हक्क बजावा। म्हणून लक्षात ठेवा मंडळी, 2 डिसेंबर रोजी मतदान आहे आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल। लोकशाहीचा हा सण म्हणजेच निवडणूक उत्सव, स्वच्छ मतदान, प्रामाणिक मतदान हाच आपला खरा सण आहे। तर डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तत्पूर्वी